सुप्रभात बघणाऱ्यांनो. तर सकाळच्या 7 वाजलेत आणि आपण 6 वाजता उठून आंघोळ वगैरे करून बॅग पॅक केली बघू शकताय. आणि आज आपला हरिद्वार मधला 3रा दिवस आहे. परवा दिवशी आपण आलतो तेव्हा मनीष आंटी बरोबर गंगेची आरती आणि शॉपिंग वगैरे केली थोडी. तर कालचा दिवस आपण पूर्ण झोपूनच काढलाय. झोपून काढलाय म्हणण्यापेक्षा आराम केलाय आपण. सर्दी खोकला झाला आपल्याला आणि लॉक पण एडिट केला पहिल्या धामचा. तर आता आपण दुसऱ्या रूमवर चाललोय कारण इथं 400 रुपये रेंट आहे दिवसाला आणि जिथं आपण रूम बघितली आता नवीन तिथं 300 रुपये आणि ह्याच्यापेक्षा रूम चांगली तिथं. जाऊया आता दुसऱ्या रूमवर, बॅग वगैरे ठेवूया, नाश्ता वगैरे करूया आणि प्लॅन करूया. ओके. तर बघू शकता ही रूम घेतली आपण आणि 1 नंबर रूम आहे. तर बघणाऱ्यांना बघू शकता चाललोय आता आपण चंडी देवीला आणि मनसा देवीला हरिद्वार मध्ये. तर इथनं जवळच आहे पण मंदिर लांब असल्यामुळं रोपवेची सुविधा पण आहे. तर जाऊया आपण, तिकीट काढूया आणि दर्शन घेऊया. जय माता दी. बघू शकताय या फळाचं नाव आहे नाशपती. तर 20 रुपयाला 2 दिलेत आपल्याला. बेटर टेस्ट आहे, आवडलं मला. यूट्यूब चैनल बनाते हो क्या? हाँ. किस नाम से? ब्लॉगर सायगी. ब्लॉगर सायगी. ब्लॉगर सायगी. हाँ. सब्सक्राइब करेंगे. सबस्क्राइब करेंगे. ओके ओके. आपण मानसा देवीचं आणि चंडी देवीचं पॅकेजेस घेतले आणि ट्रान्सपोर्ट इन्क्लूड आहे त्यात. तर 534 रुपये लागले आपल्याला मानसा देवी आणि चंडी देवीचं दर्शन रोपवेला. तर बघणाऱ्यांना बघू शकता 534 मध्ये आपण 2 वेळा रुपये मध्ये बसणार आहे मानसा देवीला आणि चंडी देवीला. आणि सांगोला यात्रेच्या पाळण्यापेक्षा मजा यायला लागली ह्यात. तर मस्त वाटते नाही का? अरे वाह, काय नजारा भेटतोय बघायला. जय मनसा देवी. जय रुपयामधनं आपण 300-400 मीटर मध्ये आलो असेल आणि खाली मंदिर आहे बघू शकता इथनं. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. तर बघू शकता बॅग घेतली आपण. तर बसमध्ये बसलोय आपण आणि 4 किलोमीटरचा रस्ता आहे चंडी देवीचा. तर चंडी देवीला जाऊया, दर्शन घेऊया. ओके. तर एवढं लांब आलोय आपण बघू शकताय. आणि अजून एवढं बाकी आहे. जाताना पण मजा येणार आहे आपल्याला. तर बघू शकता चंडी देवीचं मंदिर. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. बोलो चंडी माता की जय. चंडी देवीचं दर्शन घेतलंय आपण आणि आपण इकडे चाललोय आता अंजली मातेचं दर्शन घ्यायला, हनुमानजीच्या आईचं दर्शन घ्यायला. तर जाऊया. ओके. तर झाले आपलं दर्शन घेऊन. जाऊया आता आपण. संध्याकाळची वेळ झाली तरी पण उकडायला लागले आपल्याला. गरमी लय इथं. आपल्याला एका एजंटनं सजेस्ट केलं हे हॉटेल, पंडितजी हॉटेल म्हणून आहे. तर 1 नंबर टेस्ट आहे. तर जेवण करून जाऊया रूमवर. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता स्कूटी घेतली भाड्यानं आपण 600 रुपये देऊन आणि 1000 रुपये डिपॉझिट देऊन. तर ऋषिकेशला जाऊया आणि रामझुला, लक्ष्मण झुला आणि बंजी जम्पिंगची चौकशी करून बजेटमध्ये बसते का बघून बंजी जम्पिंग पण करूया. तर भेटूया ऋषिकेशमध्ये. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता पहिल्यांदा गरमी बघा, लय गरमी आहे त्यामुळे आपण आईस्क्रीम खायला लागलोय आणि आपण रामझुल्याला आलोय. तर काय एक्सपिरियन्स आहे आपण गेल्यावरच बघूया तिथं. झुला का बरं आहे तर हा हलतोय नाही का पूल, त्यामुळं झुला नाव दिलं याला.
आता 1 जुलै लक्ष्मण झुला, पण तो आता बंद आहे. 3-4 दिवस झालं बंद आहे तो. पण लोक फक्त चालायला येते तिथं. लक्ष्मण झुला किती रे भाई? एक आहे जानकी आणि इकडं लक्ष्मण झुला आहे, ही राम झुला आणि तो दिसतोय तो जानकी झुला. असं 3 झुला आहेत ना. काय ना तुमच्यात गावात माणूस का तुम्ही बघितला नाही? कुठले अरे देवा, मराठी नाही नको मला, नाही मला ॲलर्जी नको नको. कुठला तुम्ही? कुठले? पंढरपूरला. मी पंढरपूरचं जाई. कुठे? हा कुठे? पंढरपूर सांगोला. सांगोला. तर बघू शकताय मराठी माणूस भेटला आपल्याला पंढरपूरचा. तर बघणाऱ्यांना बघू शकता डोंगरावर आलोय आपण आणि आता चाललोय आपण हरकी पोडीला स्नान करायला. तर स्नान करूया, नाहीतर हरकी पोडीत स्नान करायला राहूनच जाईल आपलं. त्या दिवशी पण आरतीलाच गेलो आपण. तर स्नान करून तयार आहे आपण आणि आरती वेळ चालू झाली आता. तर लोक कशी बसले बघू शकता आरतीला. लय जोरात आरती होते. त्या दिवशी आपण बघितली आरती. मालिक 690 बिल हो गया, 650 में हो गया, 650 में हो गया. कमी करने के लिए बोल दिया. ठीक है, ओके. बेस्ट जेवण होतं. ओके, पुरा मारले. तर सुप्रभात बघणाऱ्यांनो. तर बोऱ्या वस्त्र गुंडाळून चालले आता आपण आपल्या घरी. तर आज रात्री म्हणजे आज शनिवार आहे, आज रात्री 10 वाजता फ्लाईट आहे. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आपल्याला इथनं 250 किलोमीटर दिल्लीला जायचं आहे. ओ ड्रायव्हर साहेब, कितने सीट की बस आहे? 52 सीट बस आहे. एवढ्या मोठ्या बसमध्ये आपण पहिल्यांदाच बसलोय. केवढी मोठी बस आहे बघू शकता. लय युनिक टेस्ट आहे. रामफळ म्हणतो त्याला. तर बस थांबले बघू शकता. इथं उपवास असल्यामुळं काहीतरी लस्सी बिस्सी पिऊया आपण. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता मेट्रोमध्ये बसलो आणि न्यू दिल्लीतनं एअरपोर्टला चाललो आहे आता. तर भेटू एअरपोर्टवर. ओके. दिवाळी झाली का नाही? 40 मिनट में पूरी की जाएगी. हमारे आज के क्रू सदस्य हिंदी और अंग्रेजी में बात कर सकते हैं. आपके सहयोग के लिए धन्यवाद. मराठीत पण बोला की मॅडम. वेलकम अबॉर्ड फ्लाइट IX1195 फ्रॉम. तर आपल्याला मॅगी खायची ही आणि 300 रुपये मॅगी. आपल्याकडे कॅश नाही त्यामुळे आपल्याला मामांनी कॅश दिली बघू शकता. दादाने कॅश दिली आपल्याला, 500 रुपये नोट दिली. तर त्यांना देऊया आणि मॅगी मागवून घेऊया. ओके. ह्याच्यावर लिहिलंय टेस्टी मसाला मॅगी, पण टेस्टी बिस्टी काय नाही, नॉर्मल पण नाही, बेचव आहे हे नाही. आता तर बघणाऱ्यांना बघू शकता आलोय आपण पुण्याला. तर मला सोडायला आलता तो मामाचा मुलगा, तोच मला न्यायला यायला लागलाय. तर जाऊया त्याबरोबर. तर बघणाऱ्यांना बघू शकता याला नाही घेत, तुला इकडे यायला का बॉलिवूडची खायला लावले डेक्कन मध्ये. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता आपण आवरून बिवरून तयार आहे. 3 वाजता ट्रॅव्हल आहे, 2 वाजले त्या. आणि 2 मामा आहेत मला. एका मामाकडं चिकनचं नियोजन आहे आणि वरच्या मामाकडं म्हणजे मोठ्या मामाकडं मटणाचं वजडीचं पायाचं नियोजन आहे. तर शेडा पाडायचा आपल्याला, पण दोन्ही पण घरात झालं नाही अजून.
तर भेटू ताटावर. ओके. तर जसं पाहिलं होतं तसं स्पायसी बनवलंय मामीनं, बारक्या मामीनं. तर एक नंबर चिकन झाले. टेस्टी झाले, टेस्टी. निम्म्याच्या वर जेवण झाल्यावर ब्लॉग बनवूसा वाटला. अगं त्यांनी अशीच करायला लावली ग तो महत्व. तर बघणाऱ्यांना बघू शकता मोठ्या मामाच्या घरी वजडी आणि मटणाचं नियोजन. तर एक नंबर क्वालिटीची वजडी आणि मटण बनवले मोठ्या मामीनं. ओके, धन्यवाद. माझा शंकर आलाय म्हणून भेट द्यायला आलाय साप. होय. तर अखेरकार आपल्या 5व्या धामाला म्हणजे घरी आलोय आपण. तर चला आता बाय बाय, टाटा. ओके. पप्पाला फोन करून